कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माफ कर पोरे, मी हे थांबवू शकत नाही। आई लग्न कर तू। नाही आई प्लीज प्लीज, तू रडू नकोस। अगं रडू नको तर काय करू मग? मला तर कळायचंच बंद झालं की हे सगळं काय घडायला लागलंय। देवा असे का हाल करतोयस माझ्या पोरीचे? आता तूच काय तर मार्ग काढ यातनं, नाहीतर हे सगळं घडलेलं बघत असण्यापूर्वी मला तरी संपवून टाक। या सगळ्यातून एकच माणूस बाहेर काढू शकतो मला, सूर्या। सूर्या कुठे आहेस तू? प्लीज माझ्या मदतीला ये। गुरुजी आले, चला तयारीला लागूया। नवरी मुलीला बोलवा। नवऱ्या मुलाला बोलवा। तुळजाच्या कुंडलीत विधवा शांती आहे, म्हणून तिचं लग्न आम्ही रेड्याशी करतोय। त्याचं काय, तुळजाचं लग्न जर रेड्याशी लावलं ना तर आमच्या सत्यजित रावांच्या जीवाचा जो धोका आहे तो नाहीसा होईल। आता तुम्ही करताय म्हणजे काहीतरी विचार करूनच केला असणार ना? हो ना, हो। ठीक आहे, थांब। चला अंतरपाठ धरा। दे स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्। थांबा। गुरुजी तुम्ही तुम्ही इथे कसं काय? मीच बोलवलंय। अहो जोशी गुरुजी म्हणजे निंबाळकरांच्या घरचे खानदानी गुरुजी आहेत। अहो निंबाळकरांचा घरचा कुठलाच कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नाही। आता यांना बोलवलं नसतं ना तर डॅडी रागावलं असतं ना, त्यांनी मला सुनावलं असतं अरे तुला काय जबाबदारीची जाणीव आहे का नाही म्हणून। मग डॅडींना वाईट वाटायला नको म्हणून आपलं त्यांना बोलवलं मी। अरे कसलाही दोष असला तरी त्याच्यावरती इतका घाणेरडा उपाय? याच्यामुळे ज्योतिषशास्त्राला बदनामीला सामोरं जावं लागतंय।
अहो शास्त्रामध्ये अनेक उपाय आहेत, पण काही नालायक लोक या ज्योतिषशास्त्राच्या नावानं स्वतःचा फायदा करून घेतात. शास्त्राच्या नावावरती इतरांची फसवणूक करतात. हे मी होऊ देणार नाही. शत्रू, अरे गुरुजींचं काय चाललंय तुमचे? हा, आमच्यावर विश्वास नाही का काय? अरे असं कसं? विश्वास नसता तर आणलं असतं का यांना बरोबर? तू जला लग्नासाठी तयार केलं असतं का? सांगते ते मला हे शास्त्र विस्त्र काही कळत नाही. देऊन टाक पत्रिका. तू एक काम कर, दाखव पत्रिका. म्हणजे गुरुजींची पण शंका निघून जाईल ना. मी नाही दाखवणार पत्रिका. काय हरकत नाही, आज यांचा वाढदिवस आहे ना. मग मी केलेल्या गणित शास्त्रानुसार यांचं लग्न तुळजाशी नाही, यांचं लग्न गाढवाशी झालं पाहिजे. कारण यांचं जर लग्न तुळजाशी झालं ना तर तुळजाच्या पत्रिकेतला वैधव्य दोष जाणार नाही. पण तुळजाचं इतर कोणाशी लग्न झालं ना तर मग तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कसलाही त्रास होणार नाही. यांचं लग्न जर अगोदर गाढवाशी झालं तरच तुळजाच्या पत्रिकेतला वैधव्य दोष निघून जाईल. म्हणून यांचं लग्न गाढवाशी होणं गरजेचं आहे. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही कळतंय? अहो शास्त्रात जे सांगितलंय तेच मी सांगतोय तुम्हाला. आणि कशावरनं तुम्ही खरं सांगताय? अहो कशावरून म्हणजे? आजी मला सांगा, तुमचं गुरुजी जर खरं बोलत असतील तर आमचं कशाला खोटं बोलतात ना? नाही म्हणजे डॅडींचा लय विश्वास आहे गुरुजींवर. अहो लय हुशार आहेत ते. यांचा एवढा अभ्यास आहे ना, एवढा अभ्यास आहे ना, अख्ख्या तालुक्यात कुणाचाच नाही. तुम्हाला खोटं वाटतंय का? थांबा, मी डॅडींना फोन लावतो, तुम्ही त्यांनाच विचार. थांब. त्याची काय गरज नाही. माझ्या पत्रिकेत दोष नाही. राहिला प्रश्न त्या तुळजाचा तर त्यात सत्य. नक्की काय करायचंय? तुळजाचं रेड्याशी लावायचं का सत्याच्या रावांचं गाढवाशी लावायचं? यांचंच लग्न गाढवाशी होणं गरजेचं आहे. यांचं लग्न जर गाढवाशी झालं ना तर यांना काहीही धोका राहणार नाही. यांना अजन्म काही होणार नाही. नाही, आम्हासनी नाही पटलंय. मी माझ्या नातवाचं लगीन गाढवाशी होऊ देणार नाही. काय वाटेल ते बडबडताय तुम्ही? अहो काय बोलताय तुम्ही? आमचे गुरुजी खूप ज्ञानी आहेत. अहो यांच्या अभ्यासापुढे आमच्या सगळ्यांचा अभ्यास अगदी फिका आहे. रंभाजी, जर माझं लग्न रेड्यासोबत लागू शकतं तर याचं लग्न गाढवासोबत का नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.